आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई मेट्रो 2 अ आणि 7 मार्गावर ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले जाणार, तर भाडेतत्वावर हे स्टॉल्स दिले जाणार असल्याची माहिती एमटीडीसी कडून या संदर्भात निविदाही मागवल्या। मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। यंदा 1.5 लाख गोविंदांना शासकीय विम्याचं कवच मिळणार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। तर दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानं अनेक गोविंदांचा सहभाग वाढल्यामुळे हा निर्णय। सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचा आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलन, तर संपूर्ण एमएमआर मध्ये ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा इशारा। किमान भाडं 32 रुपये करण्याची मागणी। आता सध्या हा संप स्थगित झाल्याची माहिती। पुण्याच्या हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अतिक्रमण काढण्यास सुरुवात, अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना अजित पवारांनी दिलेला होता इशारा। तर नोटीस दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाची जागा मोकळी केली आहे। पुण्यातल्या खडकवासला आणि भामा आसखेड या धरणातून होणारी पाण्याची गळती 32%वर। यापूर्वी तब्बल 40% पाण्याची गळती होत होती, तर आता उपाययोजनांमुळे पाण्याची गळती कमी होत असल्याची माहिती। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पूल लवकरात लवकर सुरू करा, उड्डाणपुलाचं काम अद्यापही सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। तर सर्व विभागांनी समन्वय करून पुलाचं काम पूर्ण करा, खासदार सुप्रिया सुळेंच्याही सूचना। अंत्यसंस्कारासाठी सुद्धा आता ऑनलाईन नोंदणी करता येणार। मुंबई महापालिकेची स्मशानभूमी दफनभूमीसाठी आजपासून सुविधा, स्मशानभूमी तसंच दफनभूमीमधील उपलब्धता सुद्धा यामुळे पाहता येणार।